म्हणला ओ, तो म्हटलं बोल काय जेवण कसं होतं? एकदम भाजी प्रश्नच नाही, खोटं बोलू नका. भाजी तिखट होती, वरण खारट होतं, चपात्या करपलेल्या होत्या, तरी सुद्धा तुम्ही जेवलात का? बोलला नाही सुनबाईला? तो म्हणे नाही बोललो, मला ऐकून घ्यावं लागेल. बोला ना तिला, डोक्यावर चढून घेऊ नकास. आज जर तिला रागवला तर उद्या तिच्या लक्षात येईल जेवण कसं बनवायचं, स्वयंपाक कसा करायचा. बोला ना तिला. तो म्हणे बोलणार नाही, मला ऐकून घ्यावं लागेल. तो म्हणे अगं 45 वर्ष तुला झालेत, 50 वर्ष मला झालेत, 25 वर्षापासून आपण संसार करतोय. आपल्याला 3 पोरी होत्या, नवऱ्याच्या घरी नांदायला गेल्या. आपल्याला 3 पोरी होत्या, नवऱ्याच्या घरी नांदायला गेल्या. तिच्या स्वरूपात आता 4थ्या रूपात मी पोरगी म्हणून तिला स्वीकारतोय. मला तिचा बाप बनून राहायचंय, सासरा बनून राहायचं नाही. मी तिला पोरीच्या रूपात स्वीकारले. मला ऐकावं लागेल ती